इंजिनिअरिंग झाल्यानंतर बेरोजगार विद्यार्थ्यांची संख्या फार प्रचंड आहे. मग मला कळत नाही नेमकं की बाबा ही बेरोजगारी नेमकी कोणत्या कारणांमुळे राहते. दरवर्षी इंजिनिअरिंगचे जर आपण स्टुडंट बघितले पासआउट होणारे, बरोबर. तर ते 5 वर्षापूर्वी 12 लाख हा आकडा होता आणि आय थिंक ह्या वर्षी तर ऑलमोस्ट 17-18 लाखांवरती तो गेला असेल. ओके. आणि एवढ्या ओपनिंग्स अवेलेबल डेफिनेटली नसतातच. बरोबर. सो आता पहिला मुद्दा आपण इथे हा अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की ज्यांना जॉब मिळतात ते काय करतात. एक्झॅक्टली. सो ते पहिली गोष्ट आहे की ते अंडरस्टँड केली पाहिजे. जर त्यांच्याकडे प्रॉपर स्किल सेट आहे आणि जर त्याने तो ॲक्वायर केलेला आहे तर त्यामुळे त्यांचं ते झालं. कारण कुठले हायरिंग हे रोलसाठी होतं, बरोबर. पोझिशनसाठी होतं. असं होत नाही सर की बाबा तुमच्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री आहे तर तुम्ही लगेच आत या. कुठला इंटरव्ह्यू हा 2-4 इंटरव्ह्यू राऊंड म्हणून होतो. बरोबर. मग ज्यांचं होत नाही तर त्यांच्याकडे आता फोकस करणं गरजेचं आहे. मग प्रॅक्टिकली हा विचार करणं गरजेचं आहे की बाबा मी किती इंटरव्ह्यू दिले आणि कुठे कुठे दिले. बरेच वेळा आपण प्रयत्न करतोय का थांबवतोय ह्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे.